मत्तयाचे शुभवर्तमान अध्याय 5 वचन 13 मध्ये आम्ही ऐकतो, प्रभू येशू म्हणत आहे, तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात. येशूनं असं नाही म्हटलं का तुम्ही पृथ्वीचे सोनं आहात, तुम्ही पृथ्वीचे हिरे आहात, तुम्ही पृथ्वीचे पैसा आहात, असं नाही म्हटलं. परंतु सर्वसाधारणपणे आम्ही कोणाकडे लक्ष आहे आमचं? सोन्याकडे, पैशाकडे, हिऱ्याकडे लक्ष आहे. परंतु प्रभू येशू आम्हाला आमचं लक्ष कोणाकडे वळवत आहे? मीठाकडे. एक सर्वसाधारण मीठ, एक लहानच्या प्रमाणामध्ये आपण त्याचा उपयोग करतो, परंतु त्याच्यामध्ये कोणता गुण आहे? कधी नष्ट न होणारा गुण, किंवा आम्हाला आनंद देणारा गुण, आम्हाला चव देणारा गुण, आम्हाला अति आवश्यक गुण, एक विनम्रतेचा गुण, एक आम्हाला एक स्वादिष्ट बनवणारा गुण. म्हणून प्रिय बंधू आणि भगिनी, आम्ही महागड्या वस्तूकडे जाऊन स्वतःला नष्ट करण्यापेक्षा आपण लहानशा विनम्र अशा वस्तूकडे जाऊन आपण स्वतःचा स्वाद वाढवण्यासाठी प्रभू आम्हाला सांगत आहे. आपण स्वाद बनवूया, दुसऱ्यासाठी एक मिठासारखा स्वाद बनवूया आणि दुसऱ्याला स्वाद प्रदान करूया.